नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झालेली प्रश्नपत्रिका आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचे प्रश्न येणार आहे, म्हणून त्या प्रकरणाचा जास्त अभ्यास करा. आणि आपल्याला आता टीईटीला थोडे दिवस भेटताय, तर रिलॅक्स होऊ नका, तेवढाच जोमाने अभ्यास करा. का तर येणारी टीईटी जी आहे ती तुम्हाला ऑफलाईन भेटणार आहे. शासनाने सांगितले, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलंय की पुढची टीईटी ही तुम्हाला ऑनलाईन देण्याचं काम पडू शकतं. ऑनलाईन करण्याचं नियोजन सुरू आहे. म्हणून पुढचे 2 महिने जास्तीत जास्त मेहनत घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, बाकीच्या गोष्टी सर्व सोडून द्या, फक्त एक आणि एक अभ्यास करा. पुढचे 2 महिने असं काटेकोर नियोजन बनवा. पहिलीच टीईटी पास व्हा, बाकीचं ताण ठेवू नका. आणि चला मग, देखल्या देवा दंडवत, देखल्या देवा टिंब परमेश्वर दंडवत मंत्र पठण. काय देखल्या देवा दंडवत देवा, जो जो देव दिसला आपण त्याला देवा. हा, देखल्या देवा दंडवत. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? साहित्यिकावर एक प्रश्न आहे, म्हणजे कथा कादंबरीवर 100% प्रश्न असतो. म्हणून या ठिकाणी आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण आहे? तर ते आहे चित्रत्रय खानोलकर. चला, याच्याबद्दल काही जास्त बोलण्यासारखं नाहीये, मी काही बोलणार पण नाहीये. चला मग, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिले नाही? पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही असं म्हणणं आहे त्यांचं. मग आता लिहिलेले माहिती पाहिजे आपल्याला. मग लिहिलेले कोणकोणते? तर असामी, 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 बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, हे कोणी लिहिलेले? पु ल देशपांडे यांनी लिहिलेले. मग हे लिहिलेलं नाही. अमृतवेल. चला, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार ओळखा. आकांक्षा घरी गेली, गेली, जाऊ द्या मग, गेली. आकांक्षा घरी गेली. अंध्यार्थी नाही, विद्यार्थी नाही, संकेतार्थी नाही, स्वार्थी. सरळ साधं वाक्य, आकांक्षा घरी गेली. विधानार्थी वाक्य, कोणत्याही काळामध्ये वाक्य असू द्या, सरळ साधं. काय? स्वार्थी वाक्य म्हणा. कुणी झाडांच्या फांदीवर चढले, या वाक्यातील विभक्ती ओळखा. कुणी झाडांच्या फांदीवर चढले. आता या ठिकाणी पटकन कळतं आपल्याला. काय? कुणी झाडांच्या फांदीवर चढले, या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता इथं एकाच शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लागलेले. मग ते काय लागलेलं? च्या लागलं. मग चाचीचे, चाचीचे च्या. विभक्ती 8 आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. त्यातले प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीयचे प्रत्यय सला ते सलानाते, तृतीयचे नियशी निशी, चतुर्थीचे सला ते सलानाते, पंचमीचे ऊन होऊन, षष्ठीचे चाचीचे, चाचीचे जा, सप्तमीचे सप्तमीचे तय्या तय्या आणि संबोधनच्या अनेक वचनात नो. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, झाडांच्या फांद्यावर. आता षष्टीत आहे, पण इथं 2 पर्याय दिले, एक वचन की अनेक वचन. मग आता अनेक वचनातलं की एक वचन कसं ओळखायचं? जर त्या शब्द ज्या प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर जर अनुस्वार असला ना, समजून चालायचं ते अनेक वचनातलं प्रत्यय. मग षष्टी अनेक वचन. प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर जर अनुस्वार आलेला असेल तर समजून चालायचं की ते प्रत्यय अनेक वचनातले. म्हणून विभक्ती प्रत्यय कुणाचे? कुणाचे ग कुणाचे? नामाचे ग नामाचे. विभक्ती प्रत्यय कुणाचे? नामाचे. विभक्ती प्रत्यय हे नामाला लागतात. विभक्ती प्रत्यय कुणाला लागतात? नामाला. आणि मग नामासाठी जन्माला आले ते. मग काय घडतं त्याने? नामाला लागल्यामुळे वाक्यामध्ये रूपांतरण होतं. शब्दाचा एकमेकाशी संबंध जोडला जातो. तो कुणामुळे जोडला जातो? प्रत्ययामुळे जोडला जातो. चला, पुढचा प्रश्न आहे ईक प्रत्यय. आता या ठिकाणी ईक प्रत्यय लागलाय आपल्याला दिसतंय. कोणतं प्रत्यय? ईक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता आहे? मग आता समाज आहे. समाजला जर ईक लागलं काय होतं? सामाजिक. आता समजून घ्यायचं इथं आपल्याला. ईक प्रत्यय हे संस्कृत प्रत्यय आहे. ईक प्रत्यय सांगतं मी ज्याला लागतो ना, मी ज्याला लागतो त्याच्या पहिल्या अक्षरातील स्वरामध्ये वाढ होते. मग स मध्ये कोण आहे? अ आहे, तर त्या स चा सा होतो, म्हणजे अ चा आ होतो. हा माझा सचा तसा, ही ई या ज ला भेटते आणि जिक हे तयार होतं सामाजिक. जसं सामाजिक तसं वाचिक, धार्मिक, धर्मचं धार्मिक, पण आनंदिक होत नाही. मग तिथं आनंदित इथं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ईक प्रत्यय न लावता येणारा शब्द कोणता आहे? आनंद. आनंद, आनंद, आनंद.
आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. बस बस बस. हा ऐका आता या ठिकाणी पुढील मागणी पत्राचा विषय कोणता असेल तर मागणी पत्र करायचे. मागणी म्हणजे काहीतरी मागणी करायची आपल्याला. मग लग्नासाठी बोलवणे ही काही मागणी नाही, प्रमुख पाहुण्याचे आभार मानणे ही काही मागणी नाही, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे ही काही मागणी नाही. मग मागणी काय आहे? विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे ही मागणी आहे. आमचे विद्यार्थी खूप अभ्यासू आहे, त्यांना पुस्तक घेण्यासाठी, त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घेण्यासाठी आम्हाला काय आहे? विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे आहे. चला अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहे? स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार सहज होतो. स्वरांचे 3 प्रकार आहे. कोणकोणते? ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. उपप्रकार 2 आहे, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. मग उपप्रकार आहे सजातीय आणि विजातीय. मग अ आ इ ई उ ऊ हे एकाच उच्चार स्थानाचे स्वर आहे. अ आचं उच्चार स्थान 1, इ ईचं 1, उ ऊचं 1, म्हणून यांना म्हणतात सजातीय स्वर. सजातीय म्हणजे सारख्या उच्चार स्थानाचे, आणि जर वेगवेगळे घेतले तर काय होईल? विजातीय. संयुक्त जे 2 स्वर मिळून तयार होतात. दीर्घ अ अधिक अ बरोबर आ म्हणजे रस स्वरापासून काय तयार होतं? दीर्घ स्वर. धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम लिहा. बघा वृत्तावरती प्रश्न विचारला जातो म्हणून वृत्त पाठ करून ठेवा. आणि लघु गुरुक्रम कसा लिहायचं ते पण सांगू तुम्हाला. ज्या अक्षरामध्ये रस्व स्वर अ, रस्वई, रस्व रु आणि लू हे स्वर आले यांना म्हणायचं लघु. काय म्हणायचं? लघु. आणि लघुचं चिन्ह अर्धचिन्ह. ज्याच्यामध्ये आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आले ना त्यांना म्हणायचं काय? गुरु. आणि गुरुची आडवी रेषा आहे. गुरुचं चिन्ह काय? आडवी रेषा. मग त्यांनी सांगितलं आपला धरणी. हा काय? धरणी शब्दाचा लघु गुरुक्रम लिहा. मग ध मध्ये कोण आहे? अ म्हणजे काय? लघु. र मध्ये कोण आहे? अ आहे म्हणजे लघु. आणि नी मध्ये कोण आहे? काय? ई आहे. कोणतं आहे? दीर्घ ई म्हणजे काय? गुरु. म्हणजे मग लघु लघु गुरु कुठे आहे? लघु लघु गुरु कुठे? हे इकडे 4 नंबर. लघु लघु गुरु, लघु लघु गुरु, लघु लघु गुरु. चला झाकले माणिक. माणिकरावाले झाकले माणिक चा योग्य अर्थ काय? पानक्या, बहुमूल वस्तू, कजाग व्यक्ती. आता झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. वायुपुत्र. आता वायुपुत्र इथं वायूला दुसरा उकार आहे, पुत्राला पहिला उकार आहे, येत नाही. इथं वायुपुत्र, वायुपुत्र हेच बरोबर यायला पाहिजे. वायुपुत्र तत्सम शब्द आहे हा. वायुपुत्र. मग या ठिकाणी वायू आणि त्याला जोडलं पुत्र, तयार झाला वायुपुत्र. हे चूक आहे, हे चूक आहे. मग कोण बरोबर आहे? 2 नंबरचं बरोबर आहे. चला पुढील वचन नियमाच्या दृष्टीने घटात न बसणारा शब्द कोणता? आता वचन नियमानुसार आता इथे तुम्हाला काय केलं? फुले, नाले, पेले न भाले दिले. मग आपण काय करणार? ते फुले, ते नाले, ते पेले, ते भाले. पण असं नाही करायचं. मग वचन आलं का त्याचं एक वचन करायचं पहिलं. मग आता फुल इथं काय? फुले. मग फुलचं एक वचन, फुलेचं एक वचन काय होईल? फुल. आता इथं नाले एक वचन काय होईल? नाला. पेले एक वचन काय होईल? प्याला. आणि भाले एक वचन काय होईल? भाला. आणि आता लावा त्याच्या पुढे काय काय लागतं. मग आपण म्हणलं ते फूल. काय म्हणलं? ते फूल. न पुंसकलिंग. तो नाला पुलिंग, तो पेला पुलिंग, तो भाला पुलिंग. म्हणजे या ठिकाणी हे पाहुणे वेगळे फुल, फुले. फुल शब्द लिहिताना उकार एक वचनात दुसरा आहे आणि अनेक वचनामध्ये फुले उकार पहिला होतो. फुल, फुले, मूल, मुले. चला या ठिकाणी उत्तर काय? मग आपलं फुले. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा, आता कुणाप्रमाणे बदलते म्हणे? कर्माप्रमाणे. कर्म ज्याच्यात महत्वाचे असतो तो कर्मणी प्रयोग असतो.
कर्म धातू रूपेचा असतो, म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो असतो कर्मणी प्रयोग. म्हणजे प्रयोगाचे 3 प्रकार आहे. कर्तरी कर्मणी व्हावे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतं, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतं पण कर्त्याला असतं, आणि भावी प्रयोगामध्ये दोहीला प्रत्यय असतात. चला कितवा नंबर झाला आपला 44. काय 44? तुला हे पुस्तक आवडेल का, आवडले का, या वाक्यात गाळलेल्या जागी कोणती विरामचिन्ह येईल? तुला हे पुस्तक आवडले का, डायरेक्ट कळतं आपल्याला काय प्रश्नचिन्ह. तुला हे पुस्तक आवडले का, हो छान आहे. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? संत तुकाराम. हो, संत तुकाराम काय म्हणतात? संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, या रागाबाळ्याचे काम नव्हे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे आणि या रागाबाळ्याचे काम नव्हे. इथे जातीवंत लागतात, अहो हाडाचे लागतात, इथं हाडाचे, घडवलेले लागत नाही इथं. हा, ज्यांच्या रक्तात भिनलेलं आहे असं लागत आहे. दासबोध, एकनाथी भागवत, अभंग गाथा. मग इथं आपल्याला दिसतं दासबोध कुणाचं आहे? समर्थ रामदास. एकनाथी भागवत संत एकनाथ, अभंग गाथा संत तुकाराम, आणि भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर. चला आता या ठिकाणी शाळा माते समान आहे, या वाक्यात शाळा हे काय आहे? मग आता मला सांगा, शाळा हे उपमेय आहे, मूळ घटक आहे, त्याला मातेची उपमा दिलेली आहे, म्हणजे शाळा काय आहे तर उपमेय. मातेची, माते समान आहे याचा अर्थ मातेची त्याला उपमा दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी शाळा हे काय आहे? उपमेय आहे. कडा 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 फोड नभ उडव उडू मक्षिका, खडबडवी दिग्गजान तुडव रवी मालिका. इथं रौद्र रूप धारण होतं. खडकडा फोड नभ म्हणून या ठिकाणी रौद्र रसाची निर्मिती होते. चला पुढं, तुला काय पाहिजे? या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तुला काय पाहिजे? मग सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? 6. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, निश्चित आत्मवाचक. मूळ सर्वनामे किती? 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आणि मग इथं काय विचारलं? तुला काय पाहिजे? शेवटी प्रश्नचिन्ह. मग पटकन म्हणा ना, प्रश्नार्थक सर्वनामे म्हणून द्यानं सोडून. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे, या वाक्यात किती नामे आली आहे? नाम, विश्व हे नामाने भरलेलं आहे. नाम म्हणजे काय तर नाव. कोणतं नाव? जे दिसन ते नाव, जे दिसत नाही ते पण नाव, ज्याला स्पर्श करू शकत ते पण नाव, ज्याला स्पर्श करू शकत नाही ते पण नाव. हे सर्वच नामाने बनलेलं आहे. मग आता इथे माधुरी काय नाम आहे, यात बहीण काय नाम आहे, मुलगी काय नाम आहे, बाकीचं हे क्रियापदाने हे माझ्या, मीच सर्वनामाचं माझ्या, म्हणजे तिथं विशेषणाचं रूप धरायला. माझ्या बहिणीची मुलगी, तुझ्याच बहिणीची बाबा. 1 2 3 किती? मग 3 नाम आहे. चला, विनीताने लाडू खाल्ला. खाल्ला म्हटलं की आपल्याला दिसतं लाडू खाल्ला, एकटंच क्रियापद विचार, एकटंच. विनीताने लाडू खाल्ला, लाडू खाल्ला, खाल्ला एकटं क्रियापद म्हणजे साधा काळ असणारे, आणि त्याचा शेवट लने झाला म्हणजे तो साधा भूतकाळाचा असणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं? आता हा साधा भूतकाळ असो काही असो, त्यांचं म्हणणं आहे या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप करा म्हणे. अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे चालू भविष्यकाळ करायचा आहे. मग चालू भविष्यकाळ म्हणजे काय असतं तर त्या वाक्याचा शेवट आश्चर्य झालेला असतो, आणि त्याच्या आधीचं धातू साजित त्याला त लागलेलं असतं. खात असेल, रडत असेल, पाहत असेल, पळत असेल, उठत असेल, बसत असेल, झोपत असेल. विनेता लाडू खात असेल चालू भविष्यकाळ. काही नाही, काळाचे 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आणि उपप्रकार 4 मानले. काही अवघड नाही. तुम्हाला जर हे सोप्या पद्धतीने शिकायचं असेल, पटकन प्ले स्टोअरला जायचं, घे भाराली डोळे गुरुजी नाव टाकायचं, ॲप डाउनलोड करायचं, आणि 6 तारखेला 50 रुपयात द्यायचे. त्याचा फायदा करून घ्यायचा. पुढचे 2 दिवस 2 महिने भेटतील. त्या 2 महिन्यात 2दा बॅच ऐकून होईल, पैकीच्या पैकी मार्क पडतील. पहिल्या स्टेटीत तुम्ही पास होणार. म्हणजे होणार कोणाचा शब्द? डोळे गुरुजींचा. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला मग, स्वाभाविक उक्ती याचा योग्य शब्द संधी. संधी शब्द कोणता आहे? आता इथं काय आहे? स्वभाव आहे, स्वभाव. आणि इथं काय? उक्ती. मग आणि उ यांचा काय तयार होईल गुरुजी? अ अधिक उ, अ अधिक उ काय होईल? ओ तयार होईल. ओ.
अधिक उ रसो किंवा दीर्घ उ. मग हा ओ कोणाला भेटणार? वला. आणि मग त्याचा काय होणार? ओ. आणि मग काय तरी स्वभाव अधिक उक्ती स्वभावोक्ती ओक्ती. चला, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? समासाचे 4 प्रकार पडतात. कोणकोणते? अवयभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. मग द्वंद्व समासाचे किती प्रकार? 3. इतर येतं द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. मग या ठिकाणी सांगितलं हरिहर, हरि आणि हर इतर येतर द्वंद्व समास. इतर येतर आणि व इतर येतर द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि वचा वापर होतो. समाहार द्वंद्व समास, समाहार समावेश झालेला असतो. वैकल्पिक द्वंद्व समास, वैकल्पिक किंवा अथवाचा वापर झालेला असतो. आणि कर्मधारय समासात काय असतं? अहो, कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. मग कर्मधारय समासामध्ये एक पद नाम एक पद विशेषण, एक पद नाम एक पद विशेषण. महादेव, महान असा देव, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, तो असतो कर्मधारय समास. चला, बाकीच द्या सोडून. आपलं उत्तर आहे हरी हर. मग पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर. वर म्हणजे या ठिकाणी वर म्हणजे श्रेष्ठ. वर, वर म्हणजे श्रेष्ठ. वर म्हणजे आशीर्वाद. वर म्हणजे नवरा मुलगा. आणि वर म्हणजे जरा. म्हणजे हे येत नाही. तर उत्तर काय पाहिजे आपलं? जरा. कळलंय? 54वा प्रश्न आहे, पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती? भाऊ भ्राता, भाऊ भ्राता बरोबर. मित्र दोस्त, मित्र आणि दोस्त एकच, भाऊ आणि भ्राता एकच, सूत आणि पुत्र एकच. उत्कर्ष आणि अपकर्ष. विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती? उत्कर्ष अपकर्ष. चला, आता पुढं काय सांगितलं पाहुणे मंडळ? यांनी सांगितलं आपलं आता विरुद्धार्थी समानार्थी शब्द वाचायचे 55 ते 57 हे पॅसेजवरती आहे. आणि त्याच्यानंतर 58 ते 60 कवितावरती आहे. याचं काही नाही, प्रश्न वाचून घ्यायचे आधी, नंतर उत्तर वाचायचा. प्रश्न वाचून घ्यायचे, मग कविता वाचायची आणि उत्तर द्यायचे. 6 मार्क आहे तुम्हाला याच्यावरती. हा 2025चा पेपर आपण पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगितलेला आहे. ताण घेऊ नका, आनंदाने दररोज अभ्यास करा. दररोज एक एक घटक क्लिअर करा. ज्या घटकावर प्रश्न विचारलेले तेच घटकावरती अभ्यास करा, कारण त्याच्यावरच प्रश्न वारंवार विचारलेले आहे. मराठीचे एक 15-20 घटक तुम्ही डोक्यात ठेवले, तुमचे 20 मार्क फिक्स आहे. त्याच्यानंतर कथा कादंबरी याच्यावर 100% प्रश्न आहेत, ते पण डोक्यात ठेवा. तुम्ही पास होणार म्हणजे होणार. आणि तुम्हाला जर संपूर्ण व्याकरण शिकायचं असेल तर मग घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्याच्यावरती तुम्हाला 50 रुपयात ब्याच आहे. पुन्हा शिकण्याची गरज पडणार नाही. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.